क्रिकेटपटूंची शान वेलकम सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे। पण सर्वजण पाहतात आचोलेच्या नगरीमध्ये रंगलेली स्पर्धा सध्याच्या घडीला आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि आचोले प्रीमियर लीगचा आजचा पण दुसरा दिवस आहे, पर्व चौथा आहे। पुन्हा एकदा आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला वंदन या ठिकाणी करूयात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जुदानी मातेला वंदन करून ग्रामदेवता कुलदेवतेला वंदन करून सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि घर बसल्या सध्या जेही प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून या संपूर्ण मॅचचा आनंद सिक्स सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घेत आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे। एका बाजूला आपण पाहिलं तर VRCC आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 4441 बॉईज याच्यामध्ये होणारी लढत विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ब्रँड म्हणून नेहमी चर्चेमध्ये असणारा 4441 बॉईज हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। चला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात। टायमर इथून स्टार्ट असणारच आहेत कारण की वेळ खूप महत्त्वाची असणार आहे, आजचा दिवसही महत्त्वाचा असणार आहे। पहिला बॉल गोलंदाज तयार, पहिलाच बॉल ऑन साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, मिसफील्ड जसा बॉल हातामधून निसटला तसा मात्र दोन धाबाचा प्रयत्न कॉल देण्यात आलात आणि यशस्वीरित्या दोन धाबा मात्र पूर्ण करण्यात आलेले आहेत। कुणाल आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ऋषिकेश ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। तर गोलंदाजीवरती प्रशांत महाडिक, माजी नगराध्यक्ष आदरणीय रमाकांत दलवी साहेब सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत। क्रीडाप्रेमी आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत। भरपूर वेळा या मैदानावरती ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात त्या त्यावेळी मान्यवर म्हणून आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते। ओहो फटका खूप सुंदर खेळलाय, हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार 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 चौकार। आदरणीय सहदेव वैती साहेब यांचंही या मुख्य मंचावरती आगमन झालं, आपलंही सहर्ष स्वागत आहे। आज प्रमुख मान्यवर जे अतिथी आहेत ते मात्र मंचाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतील। पुण्यात आपण पाहिलं ड्राईव्ह केला, फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाला, रेस लागलाय, बॉल लढवण्याचा प्रयत्न केला जातोय, बॉल तरडलाय, दोन धाबा घेतला, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय, तीन धाबा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत। तीन धाबा येत आहेत, तीन धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा। आतापर्यंत विचार केला तर बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला, या षटकातील 3 धाबा धावफलकावरती 9 धावा। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर 30 सेकंडच्या आतमध्ये खेळ होते। मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते संतोष आपण या 15 धाबा आणि 8 धाबा देत त्यांना चांगली गोलंदाजी केलेली आहेत, ते संतोष तथास्तु 3987 संघाचे संतोष आपण या। हो चांगला बॉल पाहायला मिळाला, थोडंसं हरकत करत असताना पाहायला मिळाला, सरळ विकेट किपरच्या दिशेने मात्र मार्ग सुद्धा असताना पाहायला मिळतोय। डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रशांत महाडिक करतायत, त्यांना माहित आहेत चांगली गोलंदाजीच करायची आहे या मॅच मध्ये। पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय। या कंडिशन मध्ये तुम्हाला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे त्या कंडिशन मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणतायत आणि गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय।
हो फटका पुण्याचा मात्र सुंदर खेळण्यात आला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला निघून गेलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होत असताना पाहायला मिळतात. बॉलला अडवलंय. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात. एकूण धाबा एक षटकाचा खेळ मैदानावरती संपला. 10 धाबा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. एक ब्रेक घेऊयात, संगीत ऐकूयात आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू. थाटात भरलाय, जल्लोषात भरलाय, तरी प्रत्येकांच्या नजरा लागल्या त्या संपूर्ण स्पर्धेकडे, जिथे आपण सर्वजण पाहतात मैदानाच्या आतमध्ये आचोळे प्रीमियर लीग. आणि या आचोळे प्रीमियर लीगचा मात्र हा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. धावा धावफलकावरती 10 धावा आणि त्यानंतर आता बॉल मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी सिक्सर. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण संतोष यांना बघतोय आणि संतोषची मॅच अमन यांना विनंती असेल की आपण जी संतोषची मॅन ऑफ द मॅच आहे ती आपण सुपूर्द करायची आहेत. आपण सध्या बघतोय आमचे व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष रमाकांतजी दळवी साहेब आहेत. त्यानंतर याच गावातील आचोले गावातील माजी सरपंच आत्माराम पाटील साहेब आहेत. आणि त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर मान्यवर विनंतीशील की आपण उभं राहायचं आहे. संजयजी दळवी साहेब आहेत, त्यांनाही विनंतीशील आपण द्या. त्यांच्या जोडीला सहदेव वैती साहेब आहेत, त्यांनाही सध्या आपण मुख्य मंचावरती पाहतात. आणि हे सर्व सन्माननीय अतिथी आहेत. त्यांच्या शुभ आपण पाहिलं तर या मॅचचा आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र देण्यात आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी करणारा संतोष यांना मात्र देण्यात आलेले आहेत. पुढचा बॉल ओ फटका पुन्हा ऑन साइडला खेचलाय. बॉल चाललाय तिथून क्षेत्ररक्षक तैनात बॉलवरती. फिल्डिंग चांगली केलंय, अडवण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेवरती मात्र सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर एकूण धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला 19 धाबा ऑन स्कोर कार्ड वरती लगवण्यात आल्या आहेत. श्री साई मित्र मंडळ आचोळे गावातून आपण पाहिलं तर पदयात्रा सोहळा देखील आपण पाहणार आहोत. येत्या 27 तारखेपासून तो सुरुवात होईल. विठ्ठल रखमाई मंदिर आचोळे गावातून दुपारी 2 वाजता प्रस्थान होईल. रात्रीचा मुक्काम गावदेवी मंदिर सांदीप. रन 19 झालेत. 1.3 चेंडूचा खेळ संपलात. 27 मार्च ते 4 एप्रिल असा कालावधी असेल. मंडळाचे अध्यक्ष जयवंत पाटील साहेब, मार्गदर्शक मोहन पाटील साहेब, उपाध्यक्ष निकेश पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सुरेंद्र पाटील, खजिनदार राजेश पाटील, नितीन पाटील, विशाल पाटील, अमित पाटील, चंद्रकांत दलवी, विनोद पाटील, राजेंद्र दलवी, मनोज दलवी, निलेश वाळके, शरद पाटील आणि जयेश पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. जर पदयात्रे सोहळेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं जायचं असेल तर अध्यक्ष जयवंत पाटील साहेब आमच्या बाजूला बसलेले आहेत बरोबर व्यासपीठावरती. त्यांच्याशी किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधू शकतात. लाख इरादे बनते टूट भी जाते लेकिन शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओ मैदानावरती फटका चांगला खेळलाय, प्रॉपर एक्झिक्युशन झालाय का. बॉल चालला तिथे क्षेत्ररक्षक तैनात, फाईन लेगला अडवलाय बॉलला. 1ला डबल मध्ये कॉल दिला गेलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आज आचोले गावातील सर्व खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अस्तित्वाची लढाई आहे, प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला या आकर्षक ट्रॉफीवरती नाव पटकावायचं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज आपले धावा झाल्या 22-22. माझे नगरसेवक आदरणीय भूपेंद्र पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं स्वागत. रन 22 झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. ओहो चांगला बॉल खाली राहिलाय.
आधी बॅटर बीट, पाठीमागे विकेट किपर बीट, त्याच्या पाठीमागचा खेळाडूही बीट, सर्व काही बीट झालं मैदानावरती. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार. मुलटा धावा 4 चौकार. क्रिकेट प्रत्येकाचा खऱ्या अर्थाने शान अभिमान आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आचवल्याच्या गावामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सफल झाले, भरपूर बाहेर निघाले होते, पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिले तर वाढत असताना पाहायला मिळतात. रन स्कोर कार्ड वरती 27 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेल्या आहेत. 1.5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. ही मॅच 14वी सुरू आहे. आजच्या दिवसामध्ये 23 मॅच एकूण होणार आहेत आणि हा 14वा मॅच सुरू आहे. म्हणजे अजूनही जवळपास 9 सामने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅच असेल फ्रेंड्स 11 आणि अदिती 11. तयार रहा कॅप्टन, लवकरात लवकर आपण उपस्थित व्हा. फ्रेंड्स 11 आणि अदिती 11. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र खेळत ऑन साइडला फटका मात्र खेचण्यात आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. एका धावेशिवाय दुसरं व्यतिरिक्त काही मिळणार नाहीत. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 ओव्हर नंतर रन आहेत 28-14 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केली गेली आहेत या षटकामध्ये. एक ब्रेक घेऊयात, ब्रेकमध्ये संगीत ऐकूयात आणि येऊयात उर्वरित 6 बॉलकडे. इतर क्रिकेटपटूंची अदिती 11 आपण लवकरात लवकर यायचं. मॅच क्रमांक 15 तो तुम्हाला पाहायला मिळेल काही वेळामध्ये. त्याच्यानंतर पुढचं शेड्यूल आहे 2020 ग्रुप वर्सेस वालके स्पोर्ट्स. निखिल 11 वर्सेस परी 11 परी, रितेश 11 वर्सेस VRCC, अदिती 11 वर्सेस तथासू 3987 आणि त्यानंतर होईल 4441 बॉयज वर्सेस वालके स्पोर्ट्स. याच्यामध्ये मॅच होणार आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल. अनिकेत थोडं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते, पण त्यावेळी चेंडू हातामधून निसटला, त्यामुळे पंचाने सांगितलं डेड बॉल मैदानावरती घोषित करण्यात आलं. पहिलाच बॉल फुलटच बॉल समोर खेळल्यात. विशाल पाटील झेप घेण्याचा प्रयत्न केला, बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या पार पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. पण कॅच वरती ज्यावेळी गेले त्यावेळी माहित होतं की थोडं पोहोचणार नाहीत, मग थोडं पॉज घेतलं, थोडं थांबले होते. पण त्याच्यानंतर बॉल बरोबर डोक्याच्या वरून निघून गेलाय. हाय फटका खूप चांगला खेळलाय. 360 डिग्री मध्ये वळत असताना कुणाल यांच्या बॅटमधून आणखीन एक दैदिप्यमान षटकार. मात्र नेहमी ते प्रॅक्टिस सेशन मध्ये खास करून प्रॅक्टिस करत असतात आणि तो स्ट्रोक आवडता फटका त्याने मैदानावरती मात्र खेळत असताना पाहायला मिळालेले आहेत. रन स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 38 धावा 38. VRCC अर्थातच विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर रिझल्ट पाहिला तर VRCC संघ मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक सामना त्यांनी जिंकलाय. दुसऱ्या बाजूला 4441 बॉयजचा जो संघ आहे तो मैदानाच्या आतमध्ये 2 पैकी 2 मॅच त्यांनी जिंकले होते कालच्या दिवसामध्ये.
त्यामुळे हा मॅच निर्णायक असणार आहे दोघांसाठीही. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता गोलंदाजाने ओळखलं, जसे बॅट्समॅन बाहेर निघाले त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलेला आहे. ऑफ स्टंपचा बाहेर टाकण्याचा प्रयत्न रीड केलं आणि रीड करत असताना मैदानावरती गोलंदाजी केली जात आहे. परफेक्ट गोलंदाज तुम्ही त्यावेळी बनाल ना की ज्यावेळी तुम्ही एखाद्या खेळाडूला रीड कराल. तो रीड करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला अनिकेत यांनी. स्लोवर वन, पुन्हा एकदा मन तेच बनवलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या रिझनमध्ये जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तिथे गोलंदाजी हुशार आहेत. अनिकेतला माहित आहे आता लेन काय करायचे आहेत, थोडे ऍडजस्ट करायचे आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती काय घडलं हे निर्णायक नाही आहेत. आता शेवटच्या 2 बॉलवरती काय करायचं आहेत हे निर्णायक असणार आहेत. पहिले 2 बॉल जरी बॅट्समॅनच्या बाजूने राहिलेत, रन झाल्यात 38. 38 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेल्या आहेत. .38 38 धावा. ओहो हो, स्ट्रोक मात्र खऱ्या अर्थानं खूप सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. हा स्ट्रोक इम्प्रूव्ह केला आणि त्यानंतर बॉलला मात्र पाठवून दिलं पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी सिक्सर. पहा हा कशा प्रकारे फटका खेळलाय. 5व्या 6व्या स्टंपच्या देखील खूप बाहेर आले होते आणि त्यानंतर हा स्ट्रोक खेळत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला 6 धावेसाठी. ही स्पेशलिटी या खेळाडूची आहेत. जरी 2 डॉट खेळले मागचे, परंतु या बॉलवरती त्याने सिक्सर पाठवलाय. 6 धावेसाठी मोठा फटका मैदानावरती खेळलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. पुढच्या मॅचचा टॉस लगेच त्या ठिकाणी केला जाईल. फ्रेंड्स 11 वर्सेस आदिती 11. त्यामध्ये आपण टॉस करूयात. सुमित पाटील फ्रेंड्स 11चे कॅप्टन या आदिती 11चे चंद्रकांत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लगेच टॉस करूयात. माजी नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेबांच्या सोबत आपण हा टॉस करणार आहोत. या स्पर्धेसाठी मात्र महत्वाची भूमिका सहकार्य देखील लाभलेत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या देणगीदारानं आर्थिक स्वरूपामध्ये मदत केली त्या सर्वांचा मनापासून आभार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र पाहायला मला धावचीची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली, परंतु फेकी खराब. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यासाठी आता फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात 45. 45 धावा VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब संघाने उभा केल्यात. 46 करायचे आहेत. त्या 4441 बॉईज या संघाला मैदानाच्या आतमध्ये. चला टॉस केला जाईल फ्रेंड्स 11 आणि आदिती 11 मध्ये. माझे नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल. माझे नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेबांच्या शुभ तिथे टॉस होतोय. आज हवा इतकी प्रचंड आहे की तो टॉस देखील त्या हवेच्या लहरीवरती आलाय. बॅटिंग घेतलेत फ्रेंड्सनं. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतलेत. चला चला मॅच सुरू करूयात. चला चला 441 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. एका बाजूला प्रशांत महाडिक, विशाल पाटील आपणास विनंती असेल. चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपले बॅटर पाठवा. मागच्या मॅचचा पुढच्या मॅचचा जो टॉस आहे तो टॉस आपण या ठिकाणी पार पडलेत.
फ्रेंड्स 11 टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतलेत आणि आदिती 11ला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करायची आहेत. आता काही डावपेच चेंज होणार आहेत मैदानाच्या आतमध्ये, काहींना बॅटिंग करायचे आहेत, तिथे त्यांना रन जास्त मारायचे आहेत, नेट रन रेट आपला चांगला ठेवायचा, त्यामुळे तेही प्रयत्न करतील. काही जणांनी फिल्डिंग स्वीकारण्याचा प्रयत्न केला की त्यांना कमीत कमी रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो नेट रन रेट आपला बेस करण्याचा प्रयत्न आज प्रत्येक जण करणार आहेत. कुठला संघ कोणावरती भारी पडणार हे आपण पाहणार आहोत. पण कालच्या संपूर्ण दिवसापासून एक गोष्ट जर आपण पाहिलीत, पहिला मॅच कालच्या दिवसामध्ये तथास्तु ग्रुप निखिल 11 मध्ये पार पडलात, तिथे पहिला मॅच जिंकला होता तथास्तु ग्रुपने. शिवा 35 धावा बनवणारे खेळाडू होते, त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता. दुसरी मॅच काल रितेश 11 वर्सेस 441 बॉईज मध्ये झाली होती. तिथे 441 बॉईज संघाचे प्रशांत ज्यांनी या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक 52 धावांची इनिंग साकारली होती आणि आपण त्यांना पाहिलं होतं. तिसरा मॅच फ्रेंड्स ग्रुप वर्सेस परी 11 परी या दोन संघादरम्यान पार पडला होता. परी 11 परी संघाने तो मॅच जिंकला होता, त्यामध्ये विशाल होते ज्यांनी 17 धावा बनवत एक विकेट घेतला होता, त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण काल दिला होता. 2020 ग्रुप आणि VRCC मध्ये मॅच पार पडल्यात, त्या मॅचला VRCC ने जिंकलं होतं. पाचवा मॅच त्या मॅचमध्ये ऋषिकेश होते, निखिल 11 आदिती 11 याच्यामध्ये मॅच पार पडला होता, त्यामध्ये आदिती 11चा संघ जिंकला होता. रितेश 11 वर्सेस वालके स्पोर्ट्स, त्यामध्ये वालके स्पोर्ट्सनं काल बाजी मारली होती. फ्रेंड्स ग्रुप तथास्तु ग्रुप, त्यामध्ये फ्रेंड्स ग्रुपनं बाजी मारली होती. त्यानंतर 441 बॉईज 2020 ग्रुप, त्याच्यामध्ये 441 बॉईज संघानं बाजी मारलीत. विनयनं 2 विकेट 8 धावा दिल्या होत्या. परी 11 परी आणि आदिती 11 मध्ये मॅच रंगलात. परी 11 परीनं जिंकला होता आणि आदिती 11 आणि त्यांच्या VRCC आणि वालके स्पोर्ट्समध्ये वालके संघ जिंकला होता. निखिल 11 फ्रेंड्स ग्रुप मध्ये काल निखिल 11 जिंकला होता आणि आजची सुरुवात झाली सकाळी, त्यावेळी रितेश 11 आणि 2020 ग्रुपमध्ये 2020 ग्रुपनं सामना जिंकलात आणि शेवटी आता एक मॅच पार पडलात. आता यापूर्वी परी 11 परी आणि तथास्तु, त्यामध्ये तथास्तु 3987 या संघानं मॅच जिंकलेला आहे. या दरम्यान आपल्या मुख्य मंचावरती ॲडव्होकेट कैलास पाटील साहेबांचं आता मुख्य मंचाच्या दिशेने आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. ॲडव्होकेट कैलास पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे आहेत. पहिला बॉल, ओहो हो, पहिलाच बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर. हाच खेळाडू प्रशांत महाडिक, काल त्याने ठोकलाय अर्धशतक, आज सुरुवात केलाय पहिल्याच बॉलवरती सिक्सरनं 6. थँक्यू ॲडव्होकेट कैलास पाटील साहेबांचं. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हावं. पहिलाच बॉल षटकार येत असताना पाहायला मिळालात. प्रशांत महाडिक, नाम तो सुना ही होगा. श्रवण पुण्यात तयार. आणखीन एक बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे हाताला गेलं. निर्धाव चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळतात. श्रवण जो पहिल्या पर्वाचा विजयी होता, खास करून आपण पाहिलं निखिल 11 या संघाच्या माध्यमातून तो खेळला होता आणि आता तो मैदानावरती आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज अगदर होता पहिल्या वर्षामध्ये आणि आता सध्याच्या घडीला मैदानावरती त्यानं चांगला बॉल टाकला प्रशांत यांना. फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय पुन्हा डीपमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन ठेवलं. एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावपलक्यावरती 7 एकमेकांना द्यायचे आहेत. या मॅचमध्ये देखील द्यायचे आहेत. लक्ष जरी 46चं असलं परंतु प्रयत्न मैदानावरती प्रामाणिकपणे तुम्हाला करायचेच आहेत. आज प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या मध्ये कोण करणार याची चर्चा रंगणार आहे सध्याच्या घडीला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ही 14वी मॅच सुरू आहे. याच्यानंतर 15वा मॅच आपल्या भेटीला येतो. आजच्या दिवसामध्ये एकूण 23 कालपासून आजपासून एकूण 23 मॅचेस होणार आहेत. त्याच मधला हा 15वा मॅच 14वा मॅच. पुण्यात खेळायचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ऋषिकेश एक धाव येत असताना पाहायला मिळतात. संघाच्या धावसंख्या धावपलक्यावरती आपण पाहिलं तर 1ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 8 धावा. पुढचा बॉल श्रवण पुन्हा एकदा. प्रशांत यांच्यासाठी प्रशांत महाडिक यांच्या बॅट मधून बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक कडक सिक्सर, बेधडक सिक्सर.
आणि हे काल काल सॉन्ग जे आहे ते दुपारच्या सत्रामध्ये आलं. आचोलेवाल्यात काही करू शकतात आणि ते सॉन्ग अनिमेश ठाकूर यांच्या आवाजामध्ये गायलेलं सॉंग्स आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण चित्र रेखाटण्याचं काम त्या सॉन्गमध्ये करण्यात आलेलं आहे. एक गोड आवाज म्हणून अनिमेश ठाकूर यांना आपण नेहमी पाहिलेलं आहेत आणि त्यांच्याच आवाजामध्ये गायलेले हे सॉन्ग. 13 बॉलमध्ये 32 धावेची गरज असेल. 14 धावा धावफलकावरती बनवण्यात आलं. 5 बॉलमध्ये 4-4-1 बॉईज संघाच्या माध्यमातून. आणखीन एक फुलटच बॉल मात्र कंप्लीट नाही करू शकले. बॉलला मात्र मोठा स्ट्रोक नाही घेऊ शकले. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न व्हायला हवा. यस, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटकामध्ये रन किती आल्यात? पहिल्या षटकामध्ये रन 16 आल्यात. तुम्हाला मेंटेन करायचं होतं 15च्या वरचे सरासरी. 15च्या वरची तुम्ही खेळलेत. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉलमध्ये रन करायचे बरोबर मैदानावरती 30. 12-30चा मॅच आहेत. 15 घ्यायच्यात पर ओव्हरमध्ये. 15 जर घेतल्या तर 30 तुम्ही बनवू शकतायत आणि 12 बॉलमध्ये 30 होतील नाही होणार याची चर्चा करण्यापूर्वी आपण डीजेकडे जाऊयात. तिथे घेऊयात संगीत. धावा फलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 30 धावेची गरज आहे आणि गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू कुणाल पाटील मैदानावरती येत आहेत. आयकॉन पाहिलं तर आयकॉनचं जर मध्ये पहिला आय त्याच्यानंतर सी मध्ये बरोबर ओच्या जागी ए टाकला तर आय कॅन डू इट. मी करू शकतो हे आयकॉनला मात्रच करून दाखवायचे आहेत. आणि श्रमता कुणालमध्ये यांच्याकडे देखील आहेत. पण दुसऱ्या बाजूला प्रशांत महाडिक विसरता कामा नये. या खेळाडूने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे. त्यामुळे नजरा त्याच्यावरती असणार आहेत. अनिकेत हेही महत्वाचे खेळाडू आहेत. नजर अनिकेत यांच्यावरती असणार आहेत. पहिला बॉल ओव्हर फुलटच बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र आपण पाहिलं तर डीप मध्ये निघून जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात माहित आहेत. या श्रेणी मात्र प्रशांत स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवतायत. रन मैदानावरती बनवण्यात आला 17 धावा. 11 बॉलचा खेळ 29 धावेची गरज. प्रशांत महाडिकचा विचार केला तर 5 बॉलमध्ये 15 धावा त्याने आतापर्यंत या मैदानावरती बनवल्यात. या मॅच मध्ये 2 षटकार. स्ट्राईक रेट 300च्या स्ट्राईक रेटनं मैदानावरती सध्या तो बॅटिंग करतोय. अनिकेतचा विचार केला तर अनिकेत सध्या 100च्या स्ट्राईक रेटनं 2 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी बनवल्यात. त्यामुळे मजा येईल. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा तयार आहेत. कुणाल यांनी पण 2 मॅच मध्ये चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब या संघासाठी. ओ फटका हवेमध्ये फटका फसलाय. कुणालनं घेतलाय कॅच. या मॅच मध्ये ही कॅच या मॅचचं रूपरेषा बदलणारी होती आणि कुणालनं हा कॅच घेत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. ताटात भरलं, जल्लोषात भरलं आणि पहा मागचा बॉल काय घडलं. खेळण्याचा प्रयत्न थोडंसं पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न. आमच्या कॅमेरामॅनने शेवटपर्यंत बॉल कॅप्चर केलाय. हा कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं. सर्व काही दृश्य पाठीमागे विकेट किपर जवळ आले. इतरही खेळाडू जवळ आले. 11 खेळाडू जवळपास जवळ आलो. त्याचं कारण होतं मोठी विकेट होती. प्राइजलेस विकेट होती आणि प्राइजलेस विकेट मैदानावरती मिळवले कुणाल यांनी. कुणाल यांची चर्चा का आहे तर कुणालनं मैदानावरती दाखवून दिल्यात. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहिलं तर दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. विनय मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज विनय कशा प्रकारे खेळणार आपण मैदानावरती तेही पाहणार आहोत. समाजसेवक दत्तात्रय पाटील साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. त्यामुळे दत्तात्रय पाटील साहेब चला आपण या मंचावरती आपलं स्वागत असणार आहेत. पुढचा बॉल फुलटच बॉल कनेक्ट नाही करता आला. कुणाल धावतोय बॉलवरती. कॅच कॅरी करेल का? कुणालनं कॅच कॅरी केला होता पण शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामधून निसटलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये झालेला आहे परंतु प्रयत्नार्थी परमेश्वर नेहमी म्हटलं जातात. ह्या खेळाडूने प्रयत्न खूप चांगले केले होते. तो धावला होता शेवटपर्यंत धावला होता परंतु पाठीमागे कॅच घेणं थोडं इझी नसतं, कठीण असतं आणि अशा मोमेंटला कुणाल धावला होता हेही महत्वाचं होतं.
9 चेंडू केशेष 27 धावेच्या मैदानावरती गरज 19 धावा 1 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफ्टर 1.3 overs 19 रन लॉस ऑफ 1 विकेट 9 बॉल 27 धावा. फुलटस बॉल पुन्हा मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न बॉल चालला गॅप मधून सरळ मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होईल. मिळतील धावा 4 दर्जेदार कणखणीत APL चौकार. साऱ्या पालघर जिल्ह्यात असोय प्रीमियर लीग भरली थाटात असोय गावात असोय प्रीमियर लीग भरली थाटात असोय गावात असोय प्रीमियर लीग भरली थाटात असोय गावात. थँक्यू. थाटामध्ये जल्लोषामध्ये सध्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही आचोले प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतात आणि या लीग मधला आकर्षक ट्रॉफीवरती मानकरी कोण ठरेल हे सांगणार आहेत. सध्या मंचावरती आदरणीय व्यक्तिमत्व समाजसेवक दत्तात्रय पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या आचोले प्रीमियर लीग 2025 मध्ये. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 8 करायच्या रन मैदानावरती 23 होऊ शकतात. काल याच मैदानावरती एका बॉल मध्ये आपण 20 पाहिल्यात, एका बॉल मध्ये आपण 22 पाहिल्यात. त्यामुळे क्रिकेटचा खेळ कधी कुठल्या गोष्टी घडतील हे सांगू शकणार नाही आहोत. पण 8 मध्ये 23 करायचे आहेत, फायटर द्यायचे आहेत, फाईट बॅक करायचे आहेत. भले मॅच कोणी जिंकू द्यात पण शेवटपर्यंत तुम्हाला लढावं लागणार आहेत. का लढावं लागेल तर नेट रन रेट तुमचा खूप महत्वाचा असणार आहे. शेवटी तो नेट रन रेट मात्र कोणाचा बेस्ट असेल त्याच्यावरती मात्र पुढची लढाई तुम्हाला अगदी दुपारच्या सत्रानंतर माहीत पडेल. पुढचा बॉल वाईड 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 आला मैदानावरती आला वाईड. मॅच होईल थोडीशी टाईट, त्याच्यामध्ये फाईट, सर्व काही गोष्टी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. रन संख्या जर आपण पाहिलं तर वाईड न वाढला 24 धावा. 8 बॉलचा खेळ 22 धावेची गरज. जरी प्रशांत बाद झाले तरी देखील विनय यांना बॅटिंग करायची आहे. अनिकेत यांना आज स्वतःच्या नावाची चर्चा मात्र मैदानावरती करण्यासाठी भाग पाडायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला कुणाल यांनाही दाखवायचं आहे मी या संघाचा आयकॉन का आहे हे कुणाल यांना दाखवून द्यायचं आहे. 8 बॉल मध्ये 22 धावेचं लक्ष. मॅच मात्र जर पाहिलं तर दोन्ही बाजूने आहे. कधी VRCC कधी 444. ओहो हो 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 फटका मैदानावरती सजवलाय. चाललाय बॉल हवाई सफर करत असताना विनय यांच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 साइड होईल का हाही प्रश्न सध्या मैदानावरती विचारला जातो. आज मैदानावरती हिरो बनण्याची संधी आहे, ही नामी संधी आहे विनय यांना, अनिकेत यांना. दुसऱ्या बाजूला कुणाल यांनाही आहे. परंतु कुणालच्या या षटकामध्ये रन घेतला जातात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल कशा प्रकारे हा फटका खेळला होता. खऱ्या अर्थानं विनयच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 6 मैदानावरती आला होता आणि या 6 धावा झाल्या 30. 7 बॉल मध्ये 16 धावा करायच्या आहेत. कधी मॅच 444 बॉईज, कधी VRCC, कधी VRCC, कधी 444 बॉईज या संघाच्या बाजूने जात असताना पाहायला मिळत आहेत. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे, हाच तर क्रिकेटचा मजा आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विशाल पाटील, एका बाजूने आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळी घडलंय काय, अंपायर्सकडे अपील, पंचांचं बोट हवेमध्ये. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाल्यात, विकेट मैदानावरती आल्यात आणि विकेट येत असताना धावसंख्या 16 धावेची गरज असेल. येणारे बॉल 6. असोय प्रीमियर लीग भरली थाटात असोय गावात असोय प्रीमियर लीग भरली थाटात असोय गावात असोय प्रीमियर लीग भरली थाटात असोय गावात असोय प्रीमियर लीग भरली थाटात असोय गावात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विजय दाखल होत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. हे शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी पाहूया कुठल्या खेळाडूवरती दिली जात आहे. रवी परमार यांना मात्र बोलवण्यात आलेला आहे. परमार काय या मॅच मध्ये या धावेला रोखणार का परमार हे पाहण्यासारखं असणार आहे. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये विजय, अनिकेत ही जोडी मैदानावरती कशा प्रकारे कारगिर होणार. सर्वाधिक मोठ्या रनअपनं गोलंदाजी करणं ते पसंत करतायत. 30 संघाच्या बाहेर येऊन हा रनअप सध्या मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. जास्तीत जास्त लेदर क्रिकेटपटू जे असतात त्यांना आपण पाहिलं तशा प्रकारे रनअप घेत असताना आज मात्र जर पाहिलं तर
रवी परमार यांना आपण पाहतायत. हाईट देखील चांगली आहे खेळाडूचे आहेत. पहिला बॉल मात्र ड्राईव्ह केला, फटका छान खेळलाय, चेंडू मात्र निघून आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंग ऑफला, बॉल लढवला, फेकी करण्यात आल्या, एका जावेवरती समाधान हो, दुसऱ्या जावेचा कॉल का नाही केला हाही प्रश्न मैदानावरती असणार आहे. संदीप दलवी आपले होते 40 प्लसचे खेळाडू आहेत, त्यांना पाहिलं तिथे चांगली फिल्डिंग करत असताना आज संदीप दलवी यांना पाहिलं तर दुबईचे तुम्हाला हबीबी आठवतील त्यासारखं त्यांनी लुक केलेला आहे. 31-2 गडी बाद. येणारे बॉल 5 बॉल मध्ये रन करायच्यात 15, 5-15, एका बॉल वरती 3 घेतल्या तरी 15 होऊ शकतात. स्ट्राईकला विजय, स्वतःवरती विश्वास दाखवलाय. विश्वासामध्ये तिथे मात्र मोठा पटक्याची डिमांड होती, परंतु मोठा पटका नाही खेळू शकले विजय. पंच मात्र इशारा त्या ठिकाणी करतायत. या ठिकाणी लेग बायच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. धफलक्यावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात. एकूण धावा धफलक्यावरती 32 धावा धफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहे 4 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. जे काही करायचं आहे ते अनिकेत यांना करायचं आहे, जे काही करायचं आहे ते रवी परमार यांना करायचं आहे. पाहूया कोण करणार. विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब काय धावा रोखणार, काय 441 बॉईज ह्या धावा बनवणार, याच्यासाठी सुरू असलेली रेस. APL आचोले प्रीमियर लीग 2025 गोलंदाज तयार. मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर बीट झाला, बॉल पाठीमागे चाललाय, बॉल थांबेल का नाही थांबणार. पंचांचा बाईचा इशारा आणि बाईच्या माध्यमातून आलेला हा लकी चौकार मैदानावरती आलेला आहे. या 4 धावेने धावफलकावरती धावा वाढणार आहेत, 36 होणार आहेत. आता बॉलचा खेळ असेल मैदानावरती 3 आणि 3 बॉल मध्ये रोखायच्या धावा 10. काय या मॅच मध्ये विकेट किपर चुकल्यात का, या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघ चुकलाय का, हे पाहण्यासारखे पा ऍक्शन रिप्ले, इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले आहेत. रवी परमारचा बॉल खेळण्याचा प्रयत्न नाही, संपर्क थोडा वरून गेलाय, हाईटच्या वरून गेला, त्यामुळे विकेट किपर देखील सांगतायत मी प्रयत्न प्रामाणिक केला पण नाही काही करू शकलो. 3 मध्ये 10ची गरज आहे. 3-10 दसक दम दाखवायचं आहे, दोघांनाही दाखवायचं आहे, बॅटरलाही दाखवायचं आहे, गोलंदाजालाही दाखवायचं आहे. रवी परमारला रन रोखायचे आहेत, अनिकेतला रन करायचे आहेत. अनिकेतकडे श्रमता आहे, तो सध्या या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे आणि लक्ष असणार आहे 3 बॉल मध्ये 10 धावेंचा निर्णायक बॉल. फुलटच बॉल कन्वर्ट केलाय, बॉल सरळ खेळलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, अजूनही मॅच ऑन आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, मिळता धावा 4, दर्जेदार खणखणीत चौकार. पर्याय नाहीत, कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीत. इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील तर तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि सध्या कष्ट करत असताना पाहायला मिळतात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहा, लक्ष मैदानावरती 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत, बरोबर 6. 2 बॉल मध्ये 6ची गरज आहे. चला जास्त वेळ जाऊ देऊ नका, वेळ खूप महत्वाची असते. वेळ बदलली तर माणसाचा काळही बदलतो, खेळही बदलतो, भरपूर काही गोष्टी मैदानावरती बदलत असतात. फक्त मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आहेत, त्यांना एक चांगलीच मॅच पाहायची आहेत. कोणीही जिंकू द्यात, आचोलेचं गाव तर जिंकणारच आहे. एका बाजूला 441 बॉईज, एका बाजूला VRCC. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ तयार आहेत. एका बाजूला मयूर चौधरी, दुसऱ्या बाजूला विशाल पाटील की मयूर चौधरी, VRCC की 441 बॉईज. 2 मध्ये 6ची गरज. रंगलेला सामना, गेलेला वेळ, सर्व काही गोष्टी तुम्हाला मैदानावरती दर्शवणार आहेत. पुढच्या मॅच साठी फ्रेंड्स 11 लगेच तयार आहेत. आदित्य 11 तेही बाउंड्री लाईनच्या जवळपास तैनात आहेत, तेहीच फिल्डिंग साठी दाखल होणार आहेत. येणारे बॉल 2 बॉल मध्ये रन करायचे 6. रंगलेला मॅच आहे. स्ट्राईक एंडला अनिकेत 1 साइडेड हिरो बनेल का, दुसऱ्या बाजूला रवी परमार. पुढचा बॉल फुलटसला फुल टोल वसूल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा मॅच जिंकला मैदानाच्या आतमध्ये. 441 बॉईज या संघानं, विशाल पाटील आणि त्यांच्या टीमनं अभिनंदन असणार आहेत. विशाल पाटील, त्यांचे सुपुत्र नक्ष पाटील आणि त्यांची टीम कॉंग्रॅच्युलेशन आपलं असणार आहेत. पुढचा मॅच सुरू होईल, पुढचा मॅच लगेच पाहायला मिळेल.
पण सध्या ही स्क्रीनवरती दोन दृश्य आहेत. एकतर चेहऱ्यावर स्माईल आहेत, विशाल पाटील जवळ जात आहेत, आपल्या खेळाडूला सांगतायत हा मॅच जिंकवल्याबद्दल मित्र धन्यवाद, आपलं असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला चांगली मॅच रंगली, परंतु काही चुकी मैदानावरती घडल्या होत्या. त्या चुकीचा फायदा मैदानावरती होत असताना पाहायला मिळालात आणि 6 बॉलमध्ये 16 धावा जवळपास चेस होताना आपण मैदानावरती तिथून पाहिलेल्या आहेत. फ्रेंड्स 11चा संघ आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 पैकी 3 मॅच जिंकणारा पहिला संघ आहे तो 441 बॉईजचा संघ, ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत. चला लगेच मॅच